जॅकी बाईचा मॅटर झालाय। अरे नाव बिव का माहित नाही, पण आज फोडायचा त्याला, कुठं तर मास्तर आहे। अरे जॅकी बाई सोबत त्याचा आधी पण मॅटर झालेला, बाई आज सोडायचा नाही त्याला। हा जॅकी अभिमन्यू सरांना तर मारणार नाहीये ना? मला काहीतरी केलं पाहिजे। रिक्षा दादा थांबवा। हा इकडे 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 उजवीकडे थांबवा। तो तो बंगला आहे ना, हा पांढरा, तिथे तिथे थांबवा। बस बस बस। हा हे क्या पैसे? अभिमन्यू सर। अरे गौरी, तू आता कशी काय आली? आपलं संध्याकाळी ठरलं होतं ना? नाही म्हणजे मी त्या कामासाठी आता आलेच नाहीये। मग अभिमन्यू सर ते कुठे आहेत? अगं अभिमन्यू सर आत्ताच कॉलेजला गेले। हा काय झालं? तू काय एवढी पॅनिक झालीस? नाही माझं जरा काम होतं अभिमन्यू सरांकडे। हो का? तुला आता कॉलेजमध्येच भेटतील ते। ठीक आहे ना, ठीक आहे, मी जाते। हे पण संध्याकाळी ये बरं का? हो येते, नक्की येते। हा काय एवढी गाई गाईची? दादा बरं झालं तुम्ही थांबलात। विद्यावंत पेठे कॉलेज। चला चला लवकर चला। हो साहेब, बाहेर निघा, इथं दादागिरी चालायची नाही। काय म्हटलं? पहिलं आणि शेवटचं सांगतं, मध्ये पडायचं नाही, कळलं का? मध्ये पडायचं नाही, नाही तर दोन तुकडे करी ना। चल। काय प्रॉब्लेम आहे तुझा? जी काय नाटकं करायची असतील ना, ती कॉलेजच्या बाहेर जाऊन करायची। चला। तू कोण आहे रे? तू कोण आहे इथून मला बाहेर घालवणारा? तुला तिथनं बाहेर घालवतो ना, आज कळेल तुला हा जॅकी काय चीज येते। अरे तुझ्यासारखे ना 56 खिशात घेऊन फिरतो, खिशात। जॅकी कोणाशी बोलतोयस तू? कळतंय का तुला? कशाला आलायस तू इकडे? गौरी हे बघ, तू या सगळ्यात पडू नको, कळलं काय? याला मी आज बघूनच घेतो। काहीतरी मूर्खपणा करू नकोस। तुझा काय संबंध आहे सरांशी? माझा काय संबंध आहे ना, कळेल ना माझा काय संबंध आहे याच्याशी ना, कळेल तुला। जॅकी निघ इकडनं, निघ इकडनं। जॅकी एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? तुला एकदा सांगून कळत नाही का? बाजूला म्हणलं ना, लय शानपणा करू नको, सांगितलं ना। चल मारजो। ठीक है सरू।
सर काय करताय तुम्ही? जरा ऐका ना, जाऊ देता हो. त्यांच्याकडे ते हॉकी स्टिक आणि काठ्या वगैरे आहेत. सर ऐका ना माझं, तुम्ही तुमचे मुद्दे त्यांना समजावून सांगा ना. मुद्द्यांची नाही, यांना गुद्द्यांची भाषा कळते. या पोरांना कसं वटणीवर आणायचं मला चांगलं माहिती आहे. ए काय खुसरपुसर काय लावली रे? लय बोलता येतं ना तुला चुरू मत असेल ना हात लावून दाखव ना. सर 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 काय रे, काय झालं? अहो राडा झालाय खाली. राडा? कसला राडा? कुठे? गेटच्या समोर. अहो मारामारी चालली. मारामारी कोण करताय? मी सगळ्यांना रस्टिकेट करून टाके ना. कुठल्या वर्षाची मुलं आहेत? मुलं नाही सर, गुंड आहेत. अभिमन्यू सरांना मारायला आलेत. अण्णा 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 डोसा, अरे कुठे असतं रे तू? अरे आपल्या फुल कॅन्टीन मध्ये आज एमटी काल रे. मला वाटतं ते गौरी कालच जाईल. थांबा, अहो गौरीचा काही संबंध नाहीये. तिकडं मारामारी चालू आहे. अभिमन्यू सरांना मारायला गुंड आलेत, गुंड. तुम्ही चला लवकर चला. एक मिनिट ते किचन नाइफ लेने का मैं दोन्ही हातात दोन नाइफ आणि फाइट करेगा. डोसा सोड मला. अरे जाने क्या फाइट करेगा. अण्णा तुम्ही काय सुपरस्टार असते का? मग चला, सुपरस्टार फक्त एकच, अभिमन्यू सर. फुल फिल्मी स्टाईल फाइटिंग. चला लवकर. अरे अभिमन्यू सर थांबा ना, मी पोलिसांना बोलवतो. उभे राहा सगळे, उभे राहा सगळे, उभे राहा. या रांगेत. छडी आणा माझी. हात पुढे, हात पुढे. किती शिकलास? 7वी. किती? हात पुढे, हात पुढे. किती शिकलास? 2री. किती? मी शाळेतच गेलो ना.
किती शिकलास? नको 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 ही सगळी नाटकं करायला तुझी ते कॉलेजमध्ये? नको. पुन्हा जर या कॉलेजमध्ये दिसलास तर याद राख. आई शपथ नाही पर चल चालेल ना. देव तिरुपती अभिमन्यू सर तर त्या सुपरस्टारचा छोटा भाऊ म्हणतात. तुम्हाला कोणाला लेक्चर नाहीये? हा, चला वर्गात. तुला काय वेगळं सांगायचं? सर तुमचं सामान. ठेव इथे, तुमचं सामान. ठेव इथे. आत. अभिमन्यू सर काय कोण होते गुंड? नाही नाही नाही, मला हे बिलकुल पटलेलं नाही. कॉलेजची शिस्त म्हणून तुम्ही जर अशी गुंडगिरी करणार असाल तर विद्यार्थ्यांनी करायचं काय? तुम्ही मला माझ्या केबिनमध्ये येऊन भेटा. आले आले. कोण एवढ्या जोरात बेल वाजवत आहे? हो आले, थांबा एक मिनिट. आले. कोण आहात तुम्ही? अहो अहो आतमध्ये कोण आहात तुम्ही? एक मिनिट. कोण कोण पाहिजे? अहो कोण आहात तुम्ही? डायरेक्ट आतमध्ये येऊन कसे काय बसला? कोण पाहिजे तुम्हाला? मी कोण हे तुम्ही तुमच्या नवऱ्याला विचारा, शेखरला. कोण आलाय म्हणून सांगू? त्याला म्हणावं तू आणि तुझ्या पार्टनरने ज्याला पैसे देण्याचं प्रॉमिस केलं होतं ना, तो आलाय तुझे दात पडायला. सगळं मार्केटच पडले. अहो मार्केटचं काय घेऊन बसलाय? बाहेर कोणीतरी आलंय तुमचे दात पाडायला. काय? कोण 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 आहे? कोण? अहो ज्याला तुम्ही 4 दिवसात पैसे देतो असं कबूल केलंय तो. नाही ना, मी नाही जाणार बाहेर. कुठे जाऊ कुठे जाऊ कुठे? नाही नाही, मी घरात नाही सांगत. करता इकडे इकडे या तुम्ही. चला मी येते तुमच्या बरोबर. चला. तू हा तू काय पहिलवान आहेस का? मी येते तुमच्या बरोबर बोलायला. अहो बाई माणसानं अशी लोक काही करत नाही. चला चला चला. नाही नको, मी अगदीच काय हा नाहीये. कोण? म्हणजे बायकोला असं पुढे करून मी तिच्या मागे लपलं. मी जातो. अहो जातो काय? त्याने तुम्हाला काही केलं तर? अगं नाही, तू मला काहीच नाही करणार. अगं त्याला पैसे हवेत ना. तू थांब, मी जातो. आणि तसं पण माझ्या अंगावर दागिने नाहीत, काय नाही. उगाच. अरे देवा, तुझ्या गळ्यातली त्यांनी चैन आहे ना पहिले? हा अहो पण दिसली असेलच ना. अरे बापरे. एक काम कर, काढ 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 चेक काढ, लगेच काढ. म्हणजे या गुंडा लोकांचा काय भरोसा नाहीये ना. हा जर मी गेलो आणि जर मी त्याला बोललो की बाबा आमच्याकडे पैसेच नाहीये, तर तू लगेच बोलेल हा तुझ्या बायकोच्या गळ्यातली जी चेन आहे ना ती काढून आण जा. हा ठीक आहे, मी कपाटात ठेवते. अरे कपाटात तेवढा वेळ नाहीये, ते माझ्याकडे मी खिशात ठेवतो पटकन. ते काढातले पण काढ काढ काढ. हा शेखर, तू येणार का बाहेर? कमी येऊ आत. आलो आलो. हे बाहेर जे काय घडलंय ना ते मला बिलकुल आवडलेलं नाही. सर मी ऍक्शनला फक्त रिॲक्शन दिली. ते सगळे गुंड आपल्या कॉलेजमध्ये येऊन दादागिरी करत होते म्हणून मी त्यांना अद्दल घडवली, बस. तुमचं काम फक्त विद्यार्थ्यांना शिकवणं आहे, गुंडांना नाही. आणि मी पोलिसांना कळवणार होतो ना तुम्हाला थांबता म्हणतं, पण तिथपर्यंत तुम्ही गुंडांना मी थांबवून ते थांबणार नव्हते. माझी अपेक्षा होती तुम्ही थांबाल. काय आदर्श ठेवता तुम्ही मुलांसमोर? आपल्या रागावर ताबा न ठेवता कायदा हातात घेऊन तुम्ही मारामारी करताय. राग आला ह्याला मार, राग आला त्याला मार.
त्याला ठोक. काय चाललंय? सर तसं काही नाहीये. आर्ग्यू करू नका. मान्य आहे का नाही? हे बघा अभिमन्यू सर, मला असं वाटतं ना की मुलं तुम्हाला फॉलो करतात, पण तुम्ही कॉलेजची ना माझी बोज राखली नाहीत. सर मला मान्य आहे, मी तुमचं ऐकायला हवं होतं, पण त्यावेळेस परिस्थिती तशी नव्हती सर. मी जरा जरी वेळ घेतला असता तरी सुद्धा त्या गुंडांनी काय केलं असतं काय माहिती. मलाही माहिती नाही. तेच ना सर, म्हणजे काय ना गुंडांनी काय केलं असतं ते माहित नाही मला, असं म्हणाले अभिमन्यू सर. तुम्ही कॉलेजचे नियम मोडले हे तुम्हाला मान्य आहे? ते बघा, डोंट आर्ग्यू. तुम्हाला मान्य आहे की नाही? मान्य आहे सर. तुम्ही कॉलेजमध्ये गैरवर्तन केलं हे तुम्हाला मान्य आहे का नाही? मान्य आहे सर. पण तुम्हाला त्याबद्दल शिक्षा व्हायला हवी की नाही? ठीक आहे, व्हायला हवी सर. गुड. सर मी काय म्हणतो, त्याचं काय आहे ना की तुम्हाला पण शिक्षा हवी आहे का नीरज सर? तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे सर मी. गुड. तुमची शिक्षा ही आहे की शिक्षक दिन संपेपर्यंत तुम्ही कोणावरही रागवायचं नाही. सर तुम्ही यापुढे कोणावरही रागवायचं नाही, ओरडायचं नाही, चिडायचं नाही. कॉलेजमध्ये वावरत असताना तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहिजे. सर हे काय शिक्षा आहे सर? अरे पुन्हा आर्ग्यू? सर आर्ग्यू नाही, पण ही शिक्षा म्हणजे शिक्षा म्हणजे तुम्हाला चॉईस वाटतोय? म्हणजे तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना शिक्षा देता तेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर चॉईस ठेवता? दोन दिवस न चिडता हसत राहायचं, यांना कसं जमणार आहे ते? पण बरं झालं, यांना अशीच शिक्षा मिळायला हवी. काय बघतीये? काही नाही, काही नाही. सर काय बोला ते. मे आय कम इन सर? येस प्लीज कम इन. सर कॉफी. हा बसा बसा अभिमन्यू सर, बसा. कॉफी घ्या. तुम्हाला खूप कष्ट पडलेत ना मारामारी करून. सर मारामारी? अरे मग मारामारीला मारामारी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? सर तुम्ही चेहऱ्यावर स्माइल पाहिजे. आतापासूनच सुरुवात करा. गौरीला थँक्यू म्हणा कॉफी आणून दिल्याबद्दल. चला चला अभिमन्यू सर, कॉफी आणि गौरी दोघे ताटकळतायत. थँक्यू. निनाद सर, अभिमन्यू सरांना स्माइल किती छान सूट करते ना? प्रश्नच नाही, खूप गोड दिसतो हा हसऱ्या चेहऱ्याने. हे कसले गोड दिसतायत, चेहऱ्यावरची माशी पण हालत नाही ह्यांच्या. स्माइल कसं करायचं असतं हे तरी माहितीये का यांना? काय गौरी? हो हो सर, हसल्यावर सर गोड म्हणजे छान दिसतात, छान दिसतात. स्माइल सूट करते त्यांना. येते हा मी. हा कॉफी घ्या, कॉफी घ्या. सर तुम्ही हे बरोबर करत नाही आहात. आपण चांगली तर आहे कॉफी. सर मला हे नाही जमणार. मनुष्याला आयुष्यामध्ये अशक्य असं काही नाही. तुम्ही ठरवा, म्हणजे सगळं काय होईल. आणि जर तुम्ही मला मानत असाल ना तर मी दिलेली शिक्षा तुम्ही इमाने इतबारे पार पाडाल. सर पण तुम्ही एकतर कॉलेजच्या शिस्तीच्या बाबतीमध्ये खूप आग्रही असता आणि आता तर तुम्ही शिस्त मोडली आहे. आणि तुम्हाला जर शिक्षा झाली नाही ना तर स्टुडंट खूप कॅज्युअली घेतील. काय निनाद सर? नाही बरोबर आहे तुमचं. काय विद्यार्थ्यांना फोकस ठेवून आपण निर्णय घ्यायला हवा. हेच जर तुमच्या जागी दुसरा कोण असता ना आणि त्यांनी असा दंगाधोपा केला असता तर? सर दंगाधोपा?
हा म्हणजे तुमच्या जागी जर दुसरा कोण असता तर तुम्ही ऐकून घेतलं असतात. तुम्ही दुसऱ्यांच्या शिक्षेसाठी किती आग्रही असता काय निनाद सर? नाही बरोबर आहे सर. डोळे वटारून बघायचं नाही सर चेहऱ्यावर स्माइल हवं. सॉरी. व्हेरी गुड. सो आत्तापासून चेहऱ्यावर फक्त स्माइल, नो आरडाओरडा, नो चिडणं, फक्त हसून दाखवायचा. ओके